स्पेशल आहे आणि स्पेशली त्या मुलींसाठी आहे ज्यांचं आता रिसेंटली लग्न आहे आणि ही साडी आवडली. 1000 रुपयामध्ये काहीतरी होती. म्हटलं चला घेऊया. दुसरी म्हणजे मेन साखरपुड्याची साडी होती. तिसरी साडी नाहीये, तिसरा आहे लेहंगा. तो म्हणजे माझ्या मेहंदी. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे आणि स्पेशली त्या मुलींसाठी आहे ज्यांचं आता रिसेंटली लग्न आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझ्या लग्नामध्ये कुठल्या कुठल्या साड्या घातल्या, त्याच्यावरचं ब्लाऊज कसं शिवलेलं आहे, कुठल्या दुकानातून घेतलेली आहे आणि कितीला घेतलेली आहे साडी, हे सर्व काही मी शेअर करणार आहे. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे माझ्या या सगळ्या लुकमधला सगळ्यात जवळचा म्हणजे माझ्या लग्नाचा शेला, तोही मी कशा पद्धतीने डिझाईन केला हे सर्व काही शेअर करणार आहे. आणि खूपच जास्त अफोर्डेबल रेटमध्ये आहे. म्हणजे मला माहिती बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हेच असतं की मी 10,000ची साडी घेणार बाबा लग्नाची, पण खरं सांगू का, माझ्या लग्नाच्या सगळ्या साड्या मिळून सुद्धा म्हणजे 15,000च्या पुढे माझं बजेट नाही गेलेलं. म्हणजे मी आता कॅल्क्युलेट केलं नाहीये, पण मी एक ढोबळ मानाने सांगते की त्याच्या पुढे पैसे गेलेलेच नाहीयेत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल आणि तुम्हाला माहित नसेल मी कोण आहे, तर हाय, माझं नाव आहे प्रतीक्षा आणि माझं डिझायनर हाऊसवाईफ हे जे चॅनल आहे त्याच्यावरती मी फॅशन, लाईफस्टाईल, व्लॉगिंग, त्यानंतर कुकिंगचे व्हिडिओ, स्किन केअरशी रिलेटेड माहिती असं देत असते. तुम्हाला यांपैकी कुठल्याही टॉपिकमध्ये जर इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जी साडी तुम्हाला दाखवणार आहे ना, ती आहे साखरपुड्यामध्ये जी आपण अगोदर साडी घालून जातो ना, मेन साखरपुड्याची नाही, सगळ्यात पहिल्यांदा जी साडी घालून जातो जी मुलीच्या घरच्यांकडून असते, तर ती साडी मी दाखवते तुम्हाला. ओके, तर ही आहे ती साडी. ही म्हणजे हाफ कटवर्कमध्ये ह्याचं जे डिझाईन आहे ना ते आहे, म्हणजे खालच्या साईडला बॉर्डरला आणि वरून थोडीशी प्लेन. आणि ह्याचं जे पदर आहे ना, तर पदर पूर्ण असं भरलेला आहे. बरं, मी आता बसून व्हिडिओ करते तर त्याच्यामुळे तुम्हाला एवढं व्यवस्थित काही समजणार नाही, तर मी प्रत्येक जे माझं लुक आहे ना त्याचे फोटो साईडला देत जाईल, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की त्या लुकमध्ये मी कशी दिसले. मुळचंदमधून घेतलेली आहे ही साडी. तर मम्मीसोबत शॉपिंगला गेले होते आणि ही साडी आवडली. 1000 रुपयामध्ये काहीतरी होती. म्हटलं चला घेऊयात, कधीतरी होईलच घालायला, कारण त्यावेळेस लग्नाची बघाबघी वगैरे चालूच होती. तर म्हणलं नाही का, मुलाच्या घरचे वगैरे पाहायला येतील असं साधारण डोक्यात होतं. आणि ज्यावेळेस मग साखरपुडा ठरला, ही साडी घेतल्यावर लगेचच ठरला, तर म्हणलं अगदी 10 मिनिटासाठीच असंही सुरुवातीला साडी अंगावर असते, तर मग मी ही साडी घालायची ठरवली. आणि ह्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना, अगदी म्हणजे मी तुम्हाला सांगेल, मी स्वतः ब्लाऊज वगैरे स्टिच करते, माझं फॅशन डिझायनिंग झालेलं आहे, पण सगळ्यात जास्त सिम्पल ब्लाऊज मी शिवलेले आहे. कारण ज्यावेळेस माझं साखरपुडा होता ना, लग्न दुकानामध्ये एवढा जास्त लोड होता ना, तर मला काही फारसा वेळ भेटला नव्हता व्यवस्थित स्टिच करायला. तर मी हे पहा, पंचकोनी गळा पुढून शिवला होता, बेसिक छोट्याशा स्लीव्ज शिवल्या होत्या आणि त्याला मी ना लेस लावली होती, एम्ब्रॉयडरीला मॅचिंग अशी होईल अशी. आणि स्लीव्जचं वर्कच त्याचं छोटं होतं, तर त्यामुळे मी छोट्याशा स्लीव्ज केल्या होत्या. त्यानंतर ना बॅक नेक पण अगदी सिम्पल राऊंड घेतला होता, कारण ह्याला रेडीमेड नेक आलेला होता आणि तो खूप छोटा होता, तर ते डिझाईन कट करून मी थोडासा डीप केला होता. आणि हाईटला जरा वर्क कमी पडत होतं, तर त्यामुळे ना इथे पहा, हे जे खालची जी बॉर्डर आहे ना ती इथेच संपली होती आणि खाली असं प्लेन फॅब्रिक होतं. तर मग मी थोडंसं आहे ना आणखीन खालच्या बाजूला सुद्धा हे लेस लावून घेतली, जेणेकरून ती एकंदरीतच बॉर्डर आहे असं वाटेल आणि माझं जे काही ते रेडीमेड एम्ब्रॉयडरी होती त्याचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला. तर ही माझी पहिली जी दुसरी म्हणजे मेन साखरपुड्याची साडी होती, तर ती ही साडी आहे. आणि तुम्ही याची प्राइस गेस करू शकता का, मला सांगा. खूपच म्हणजे बजेटमध्ये मी ही साडी घेतली होती, ग्रीन कलरची, कारण माझ्या सासरकडे कंपल्सरी ग्रीन कलरची साडी घातली जाते साखरपुड्याला. तर त्याच्यामुळे सासूबाईंचे स्ट्रिक्ट आदेश होता की हिरवीच साडी घ्यायची. तर त्यामुळे मी ही साडी घेतलेली आहे. ही सासरच्या लोकांकडून असते, पण मीच दुकानामध्ये गेले होते आणि मी स्वतः चॉईस करून घेतलेली आहे. तसं तर ते काय कितीची पण साडी घ्यायला तयार होते, पण मला मुळातच माझा स्वभाव असा आहे ना की मी खूप जास्त म्हणजे कपड्यांवर खर्च करत नाही. आणि ह्या फील्डमधली असल्यामुळे तर मला अजिबातच आवडत नाही जास्त. जेवढं मी बजेटमध्ये बसवता येईल ना तेवढं माझा प्लॅनिंग असतो बसवण्याचा. तर ही जी साडी आहे ना, मी पुण्यातल्या कलाक्षेत्रम ह्या शॉपमधून घेतलेली आहे आणि 1800 रुपयाची साडी आहे माझी. मला म्हणजे नक्कीच माहिती आहे, बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल की फक्त 1800 रुपयाची साडी साखरपुड्याला घातली.
पण येस. आणि ह्या साडीचं मेन काय आहे ना, मी तुम्हाला माझ्या साखरपुड्याचे फोटो बघा स्क्रीनवर दाखवते. मी अगोदर साडी घेतली आणि त्याच्यानंतरनं आम्ही जे आहे ना ह्यांचं जो ड्रेस घालणार होते ना, तर त्याचं फॅब्रिक घ्यायला गेलं. त्यांचे पण कपडे जे आहेत ते आम्ही पूर्णपणे कस्टमाइजच केले होते स्क्रॅचपासून. तर माझ्या साडीचं जे म्हणजे आम्ही प्लेन फॅब्रिक घेतलं ते वर जे जॅकेट घालणार होते ना त्याच्यासाठी, आणि ही साडीचा थोडासा तुकडा कट करून दिला आणि त्यानुसार डाय करून घेतलं. तर त्याच्यामुळे मी बघा फोटो दाखवते. एवढं मस्त आमचं कॉम्बिनेशन वाटत होतं ना, मला खूप जणांनी विचारलं. आणि ही साडी पण म्हणजे मी साखरपुड्यानंतर पण हिला भरपूर वेळा घातलेली आहे. खूपच सुंदर असा हिरवा रंग आहे ह्या साडीचा. आणि त्याची जी बॉर्डर आहे ना ती पूर्णपणे सिल्वर पण नाही आणि गोल्ड पण नाही, अशी मध्ये येते. म्हणजे कॉपर पण नाहीये, म्हणजे सिल्वर आणि गोल्डनचा लाईट शेड आहे, अगदी मधला असा शेड आहे. तर त्यामुळे खूपच छान होती. आणि ह्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना, तर अगेन हे पण मी सिंपल प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे पहा. आणि पायपिंग केली आहे मी गोल्डन कलरची, म्हणजे जो गोल्डन ब्लाऊजच्या बॉर्डरमध्ये होता ना त्या कलरची पायपिंग केलेली आहे. आणि आता ह्याच्या ब्लाऊजची जराशी वाईट अवस्था आहे, वर्क वगैरे करायला काही वेळ नव्हता आणि मला खरं सांगू जास्त खर्चही करायचा नव्हता. तर त्याच्यामुळे मी ना दुकानामधूनच आहे ना हे असे जे स्टोनचे जे चिकटवण्यासाठी भेटतात ना आपल्याला कुंदन, ते घेऊन आले होते. सॉरी, ब्रोच म्हणतात ह्याला. तुम्हाला कुठलाही जिथे अस्तर वगैरे मिळतं ना मॅचिंग सेंटर वगैरे, बऱ्यापैकी जे मॅचिंग सेंटर असतात ना तिथे हे भेटून जाईल. साधारण हे 5 रुपयाला एक वगैरे अशा पद्धतीने मिळतात. आणि जर तुम्ही क्वांटिटीमध्ये घेतले तर मग तुम्हाला स्वस्तामध्ये पण पडू शकतं. तर मी एकच बॉर्डर होती ह्या ब्लाऊजला, दोन्ही साईडला बॉर्डर नव्हती. तर त्यामुळे जी होती ती मला हाताला वापरावी लागली. आणि त्यामुळेच मग मी ह्याचा जो बॅक नेक आहे ना तो पहा असा या पद्धतीने केला. खालची जी बाजू आहे ना ब्लाऊजची त्याला असा कर्व शेप दिला आणि वरून जो आहे ना तो असा कर्व व्ही नेक मध्ये, म्हणजे हा प्रॉपर व्ही नेक पण नाही आणि राऊंड पण नाहीये, मध्ये त्याला असं सेंटरला पहा टोक आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते मी असं मोठं असं ब्रोच लावलं एक. तर असा एकदम सिंपल माझा हा साखरपुड्याचा ब्लाऊज होता. पण आमच्या दोघांचं जे ड्रेसचं कलर कॉम्बिनेशन एवढं परफेक्ट आम्ही केलं ना, त्याच्यामुळे असं वाटत होतं की अरे बापरे खूप जास्त म्हणजे नाही का हाय बजेट असणार आहे ह्यांचं. म्हणजे मला खूप सारे असे कॉम्प्लिमेंट भेटले होते. पण ही साडी माझी फक्त 1800 रुपयाची आहे. आणि ब्लाऊजची शिलाई तर काय मी स्वतः शिवलेला, तर त्याच्यामुळे काही गरज नाही पडत. पण तुम्ही हे ना या पद्धतीचा ब्लाऊज जर व्यवस्थित अशा टेलरकडून शिवून घेतला ना तुम्ही, चांगलं फिटिंग देणार आहे, तर साधारण पॅडिंगचा ब्लाऊज आहे तर 600 रुपये ब्लाऊजची शिलाई आणि पायपिंगचे 100 रुपये, म्हणजे 700 रुपये शिलाई समजून होऊन जाईल ह्या ब्लाऊजची. आणि ह्याला कुंदन वगैरे हे तुम्ही तुमचं स्वतः घरच्या घरी लावू शकता. तर आणखी 100-150 रुपये ते कुंदनचे धरून चाला, कमीच लागतील. पण मी ओव्हरऑल सांगितले म्हणजे हे मागचा आणि हाताचे असे धरून. तर तुम्हाला एक 800-900 पर्यंत हा ब्लाऊज पडला पाहिजे माझ्या अंदाजाने तरी. म्हणजे तुम्ही शिलाईचा खर्च करणार आहात म्हणून सांगते. माझं तर एकदम बजेटमध्ये झालं, कुठेतरी फॅशन डिझायनिंग केल्याचा फायदा. ओके. तर तिसरी साडी नाहीये, तिसरा आहे लेहंगा. तो म्हणजे माझ्या मेहंदीचा. आता साखरपुड्यानंतर ना एक 3-4 महिन्यांनी माझं लग्न झालं होतं, तर त्याच्यामुळे मला जरा निवांत वेळ भेटला होता. तसं तर निवांत नाही, कारण दिवाळीचा वगैरे सीझन होता माझ्या दुकानामध्ये चालू. तर मी माझा लेहंगा दाखवते. म्हणजे हा अजिबात ट्रेडिशनल नाहीये, थोडंसं वेस्टर्न लुकमध्ये आहे. आणि हीच एक अशी गोष्ट होती की मला माझ्या मनाप्रमाणे करता आली, कारण बाकीचं तर लग्नाची साडी कुठल्या कलरची घालायची वगैरे ह्याच्यावरनं तुम्ही समजूच शकता की किती प्रेशर असतं घरच्यांचं वगैरे, स्पेशली सासरच्या लोकांचं. तर त्याच्यामुळे हा जो माझा लेहंगा आहे तो मी पूर्णपणे मला जसा हवा होता त्या पद्धतीने आणि माझ्या बजेटमध्ये मी बनवलेला आहे. कारण म्हणजे माझ्या लग्नाचे ना सगळेच आउटफिट जे आहेत ना ते टोटल मी बजेटमध्ये केलेले आहे, कारण मी स्वतः कमवून स्वतः खर्च केलेला आहे माझ्या लग्नाचा. तर त्यामुळे कोणीही मला एकही रुपया असा दिलेला नाहीये, मी माझ्या कमाईने पूर्ण माझे लुक जे आहेत ते डिसाईड केलेले. तर त्यामुळे मला माहिती होतं माझं बजेट काय आहे आणि त्याच्या बाहेर मला जायचं नव्हतं. आणि स्वतः शिवत असल्यामुळे थोडाफार फायदा त्याचा झालाच होता, थोडा नाही मी तर म्हणेल भरपूर फायदा झाला. तर हा माझा सुंदर असा लेहंगा आहे. आणि हा मला आता परत कधी घालता येईल आय डोंट नो. मी तुम्हाला ना ह्याचे फोटो दाखवते. तर माझ्या हळदीचा आहे. तर हे जे फॅब्रिक आहे ना ते ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे पहा. हे फर्स्ट लेअरचं मेन. त्याच्यानंतर ना हे अस्तर आहे, याला संटून का काहीतरी, मे बी संटूनच आहे हे अस्तरवालं फॅब्रिक. त्यानंतर ना बटर क्रेप हे थर्ड अस्तर. असं 3 लेअरमध्ये ह्याचं फॅब्रिक आहे. तर हे जे वरचं फॅब्रिक आहे ना
ते मी घेतलं होतं 60 रुपीज मीटरमध्ये. पुण्यातल्या कॅम्पमध्ये बाबाजान चौक म्हणून आहे ना, तिथे सुरत कटपीस म्हणून एक शॉप आहे. आता ते बंद झाले, पण बाबाजान चौकमध्ये तुम्हाला ना खूप सारे शॉप मिळतील जिथे तुम्हाला कट पीसेस मिळतात. तर हा आहे ना खूप मोठाच्या मोठा कट पीस होता, म्हणजे 10-12 मीटरचा. तर मी 6 मीटर घेतलं होतं हे. तर 300 रुपयाचं ऑर्गेन्झा घेतलेलं. त्यानंतर हे जे संटून आहे ना ते 40 रुपये मीटरनी वगैरे मिळत होतं. 2022 मध्ये माझं लग्न झाले, तर त्यावेळेस. आता माहित नाही, थोडेफार प्राइसेस वाढले असतील तर, पण फार फार तर 10-20 रुपयांनी वाढलं असेल मीटरच्या मागे. तर हे सुद्धा मी काहीतरी 150 रुपयाचं वगैरे घेतलं होतं फॅब्रिक. आणि बटर क्रेप 30 रुपये मीटरनी असतं. तर ते 5 मीटर, हे 5 मीटर, आणि ऑर्गेन्झा मी 6 मीटर घेतलेलं, कारण मला ब्लाऊजसाठी पण लागणार होतं. तर असा हा फुल अंब्रेला कटवाला लेहंगा आहे. आणि त्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो मी एकदम वेस्टर्न शिवला होता. हे पहा, असा हॉल्टर नेकचा ब्लाऊज मी शिवलेला. मी तुम्हाला ह्याचे फोटोज नक्कीच दाखवते, पहा स्क्रीनवर. आणि ह्याला बॅक साईडने मी जॅकेट झिप जी असते ना ती दिलेली आहे. बॅक साईडने हा पूर्ण ओपन होऊ शकतो, आणि फ्रंट साईडनी पूर्णपणे बंद असा क्लोज नेक. आणि स्लीवलेस ठेवण्यामागचं रिझन हेच की दोन्ही हातावर मेहंदी येणार होती, तर त्याच्यामुळे मला ते स्लीव्ज, म्हणजे ज्यावेळेस मला काढायची वेळ येईल ब्लाऊज, तर तो मेहंदी माझी कुठेही डिस्टर्ब न होता मला तो काढता आला पाहिजे, हेच डोक्यात होतं. आणि लेहंग्याचं पण तोच थॉट होता माझ्या डोक्यामध्ये. तर असा हा माझा मेहंदीचा आणि सगळ्यात माझं फेवरेट लुक आहे. तर याला मला टोटल खर्च किती आला ते मला सांगते बघा. 60 रुपयांनी मी 6 मीटर कापड घेतलं, म्हणजे 350 रुपयांनी ॲव्हरेज तुम्ही धरून चाला. 350 रुपयाचं ते फॅब्रिक. त्यानंतर ना 150 रुपयाचं मी हे घेतलं होतं, म्हणजे आतलं संटून आहे ना ते. तर 350 आणि 150 किती झाले, 450, 500 रुपये ते झाले. आणि बटर क्रेप घेतलेलं मी, ते पण 150 रुपयाचं. नाही, मी संटून सॉरी 200 रुपयाचं घेतलेलं, आणि बटर क्रेप 150 रुपयाचं घेतलेलं. तर ते 550 आणि 150, 650 आणि 700, असं 700 रुपयाचं माझं फॅब्रिक झालं होतं. तर मला तरी 700 रुपये खर्च आला. पण तुम्हाला जर असं सेम लेहंगा करायचा असेल तर स्टिचिंग चार्जेस वगैरे सर्व काही देऊन तुम्हाला एक 2000 ते 2500 पर्यंत ह्या लेहंग्यासाठी खर्च येऊन जाईल. आता मी तुम्हाला दाखवते माझं तिसरं लुक. ते म्हणजे आपण लग्नाच्या दिवशी घरातून निघताना जी साडी घालतो ना, तर ती साडी मी तुम्हाला. तर ती माझी ही साडी आहे, सुंदर अशी ही चिंतामणी कलर आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन असलेली ही सेमी पैठणी आहे, प्युअर पैठणी नाहीये. आणि ही मी घेतलेली पुण्यातलं दगडूशेठच्या शेजारचं जे मूळचंद आहे ना, तिथून मी घेतलेली. याचा पदर पण खूप छान आहे. तर ही 1900 रुपयाची साडी मी तिथून घेतली होती. म्हणजे एवढ्या जणांचा डोळा होता ना ह्या साडीवर, कशी कशी मी वाचवली होती. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, जर तुम्ही मुळचंदमध्ये जात असाल तर कसा साड्यांचा ढीग असतो. आणि मी असं सगळा ढीग खालीवर करत होते, आणि त्याच्यामध्ये ही साडीवर नजर पडली आणि पटकन खेचली. आणि मी ही घेतल्यानंतर एवढ्या जणींचं लक्ष होतं ना की कधी हातातनं खाली ठेवते आणि मी घेत. पण ही साडी मी काही शेवटपर्यंत सोडली नाही, कारण मला हा कलरच खूप जास्त आवडला होता. आणि मी ॲक्च्युली घरनंच डिसाईड करून गेले होते की मला किती किती लुक करायचंय. आणि नाही का, म्हणजे घरातून निघताना काय घालायचे, मला पैठणी घालायची कशी, म्हणजे ते सगळं आधीच डोक्यात क्लिअर असेल ना तर मग शॉपिंग करताना खूप जास्त कन्फ्युजन होत नाही. तर ही 1900 रुपयाची सेमी पैठणी मी घेतली होती. आणि ह्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना, हे पहा. तर हे ब्लाऊज मी शिवला होता, सेम प्रिन्सेस कटच, आणि ह्याचा राऊंड नेकच शिवलेला आहे. त्यानंतर ना ह्याच्या ज्या स्लीव्ज आहेत ना, तर स्लीव्जवर मी हे घरीच माझ्या हाताने चिकटून वर्क केलं होतं. कारण मी जसं इथून मागे सांगितलं व्हिडिओमध्ये तुम्हाला, मला खूप जास्त खर्च करायचा नव्हता. तर हे मी वर्क केलं होतं, जे की आता खूप जास्त खराब झालंय. माझ्याकडून ॲक्च्युली एक चूक झाली की हा ब्लाऊज मी खूप कसाही हाताळलाय आणि खूप वेळा घातलाय. कारण पिंक कलरचा असल्यामुळे ना बऱ्याच साड्यांवर हा जातो माझ्या. तर त्याच्यामुळे ना मी एवढ्या साड्यांवर घातला, तर तो ठेवताना आहे ना मी प्रॉपर काळजी घेतली नाही. जेही असे वर्क केलेले वगैरे जे ब्लाऊज असतात ना, ते अगदी उलटी घडी घालून हवाबंद ठिकाणी ठेवायचे असतात, जेणेकरून त्याचं जे वर्क आहे ते काळं पडू नये त्यासाठी. तर त्यामुळे ह्याला जे आहेत ना, मी बॅक नेकला मोती पण लावले होते, तर ते सुद्धा पूर्णपणे काळे पडलेत. पण ठीक आहे, माझ्याकडे एक्स्ट्रा आहे, तर त्यामुळे हे मी कधीही वाटेल त्यावेळेस चेंज करू शकते. पण हा जो नेक आहे ना तो खूप सुंदर दिसतो घातल्यावर.
जर म्हणजे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि नक्कीच पहा, म्हणजे खूप सुंदर आहे ह्याचं डिझाईन. माझ्याकडे जर असला ना एखादा फोटो की ज्याच्यात माझा नेक दिसतोय तर मी नक्की इथे अटॅच करेल, किंवा रेफरन्समध्ये मी कुठल्या कस्टमरचा शिवलेला वगैरे असेल ना तर तोही मी देईल तुम्हाला, जर मला माझा स्वतःचा फोटो नाही भेटला ह्याच्यावरचा तर. तर असा हा ह्याच्यावरचा नेक होता. आणि या पद्धतीचा ब्लाऊज जर तुम्हाला शिवायचा असेल, अगेन हे जे वर्क आहे ना हेही तुम्ही घरच्या घरी करू शकता. तुम्हाला हे सर्व जे साहित्य आहे ना ते तुम्हाला मिळू शकतं दुकानातून. आणि ह्या साड्या आपण फार जास्त काही धुत नाही, तसा मी हा एक वेळा धुतलेला आहे ब्लाऊज आणि घरीच धुतलेला आहे, तरी सुद्धा ह्याचं वर्क काही फारसं पडलेलं नाहीये. आणि आणतानाच थोडंसं ना एक्स्ट्रा घेऊन यायचं, त्यामुळे कुठलं काही थोडंफार पडलं जरी ना तरी ते नंतर ना चिकटवता येतं आपल्याला. कारण आपण काय अगदी महिन्याला वगैरे नाही घालत ह्या साड्या, वर्षातनं एखाद्या वेळेस घातल्या जातात आजकाल साड्या. तर अशा पद्धतीचा जर हा नेक करायचा असेल ना, मी माझ्या दुकानामध्ये 1000 रुपये चार्जेस घ्यायचे ह्या नेकचे. तर तुमच्याकडे रेट कमी घेत असतील वगैरे तर चांगलीच गोष्ट आहे. साधारण एक 500 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत सहज हा ब्लाऊज होऊन जाईल तुमचा. तर ही साडी मी ना घरातून निघताना, माझं म्हणजे मी पुण्यामधून निघाले होते, लग्न माझं सांगलीला होतं, तर त्यामुळे हे तेव्हा मी ही साडी घातलेली होती. पुढची साडी म्हणजे माझ्या हळदीचं लुक, ती शेअर करते मी तुमच्यासोबत. ओके, तर ही आहे माझी हळदीची साडी. अगेन माझ्या सासरी हळदीला आहे ना पिवळ्या कलरची साडी घातली जाते. माझ्या माहेरच्या साईडला ना हळदीला हिरवी साडी घालतात. तर ही जी साडी आहे ना ती मी अगेन कलाक्षेत्रामधूनच घेतलेली आहे. आणि तुम्ही गेस करा ही साडी कितीची असेल. एकदम धम्म पिवळा कलर आहे, प्रॉपर येल्लो कलरची साडी म्हणजे आहे ही माझी. तर ही मी कलाक्षेत्रामधून घेतली, सांगितलंच मी तुम्हाला. 1400 रुपयाला मी ही साडी घेतलेली आहे खरं. आणि ही साडी म्हणजे खूप लकीली भेटला. म्हणजे मी तर खरंच सांगेल की एवढ्या म्हणजे असं वाटत होतं ह्या साड्या माझ्यासाठीच बनल्या होत्या, माझीच वाट बघत होत्या. आणि बरं, आता ह्याच्यावरचा ब्लाऊज मी कसा शिवला, तर ह्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ना ते मी यातलं नाही शिवला. आत्ता माझ्याकडे तो पीस ठेवलाय मी खरं अजून. ह्याचा जो पीस आहे ना तो धम्म असाच पिवळा, प्लेन हा जो आहे ना नेसता पदर असा पिवळा. आणि त्याला आहे ना बॉर्डर जी आहे ना फक्त अशी एक सिंगल बॉर्डर दिलेली होती. तर म्हटलं ते खूपच जास्त भडक पिवळं पिवळं वाटेल, तर त्यामुळे मी तो काही शिवला नाही. त्याऐवजी मी हे जे आहे ना सेपरेट फॅब्रिक घेतलं. जर असं कॉस्टली पडलं मला हे फॅब्रिक, हे हा ब्लाऊज मी शिवलेला आहे. साडीमध्ये जे काही रंग आहेत ना ते सर्व ह्या फॅब्रिकमध्ये आहेत. आणि पिंक छान कॉन्ट्रास्ट जाईल. तसंच हे जे मोर आहे, इव्हन हिच्या पत्रामध्ये पण मोर आहेत ना त्याच्यामध्ये पण हा पिंक कलर होता. तर त्याच्यामुळे हा मी पीस चूज केला. हा मला आहे ना 300 का 350 रुपये मीटरनी असं हे फॅब्रिक पडलं. तर हे मी 1 मीटर फॅब्रिक घेतलं. खरं तर मी 80 घेतलं असतं तरी चाललं असतं, पण मला हे होतं की मला ह्यांच्यासाठी पण म्हणजे त्यांचे जे हळदीचा कुर्ता असेल त्याला ह्याचे बटन्स लावायचे होते, जे की नाही पॉसिबल झालं नंतर ना. तर या पद्धतीने मी समोरून जो आहे ना तो डीप व्ही नेक असा केला होता. आणि मागच्या साईडला की होल नेक म्हणतात ह्या नेकला, असा हे केला होता. कारण माझं एकच होतं की हळदीला पाणी वगैरे ओतलं अंगावरती ह्या त्या गोष्टी, तर मग ते खूप जास्त मला ओपन नेक नको होता. आणि ह्याच्याही स्लीव्ज मी कोपरापर्यंत शिवल्या होत्या. आणि एक लेस लावली होती बेसिक, थोडंसं एंड यावा काहीतरी, त्यामुळे लेस पण त्याच्यामध्ये जे ब्लाऊजमध्ये कलर आहेत ना ते सर्व कलर. ह्याच्यामध्ये आणखीन एक ब्लू कलरचे पण गोंडे होते लेसला, जे की मी काढून टाकले. फक्त ग्रीन, येल्लो आणि पिंक आहेत ना तेच ठेवले. कारण ब्लू कलर आहे ना म्हणजे साडीमध्ये आहे पण ते ब्लाऊज पीसमध्ये कुठेच नसल्यामुळे ना ते ब्लाऊज पीसला असं डिस्टर्ब करत होतं. तर त्याच्यामुळे मी तो ब्लू कलरचा काढून टाकला त्याच्यामधून. तर असा हा माझा हळदीचा लुक होता. तर बरं, ह्या ब्लाऊजची शिलाई पॅडिंग प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा. नेकमध्ये पण एवढं काही नाही, मी 600 रुपयापर्यंत शिलाई घेते. तुम्ही तुमच्या एरियानुसार साधारण तरी म्हणजे 400 रुपयापासून तर एक 800-900 पर्यंत तुम्हाला हा ब्लाऊज भेटला पाहिजे शिवून, साधारण रेंज सांगितली मी. ओके, तर ही आहे माझी वरमालाची साडी. म्हणजे तसा प्रॉपर शालू नाहीये हा, कारण मला ते प्रॉपर शालू आवडत पण नाही, ते टिकली टिकलीवालं वर्क असतं ना त्याच्यावरचं. तर त्याच्यामुळे मला ॲक्च्युली मी रेड कलरची पाहत होते पण मनासारखी भेटली नाही. आणि माझी खूप इच्छा होती की मला माझ्या लग्नातलं लुक आहे ना रेड कलरमध्ये करायचं.
पण अगेन माझ्या सासरी लग्नाला सुद्धा हिरवाच कलर घालतात आणि मला खरं सांगू का अजिबात इच्छा नव्हती हिरवा रंग घालायची, पण दाखवेलच पुढे मी ती साडी तुम्हाला. आणि मला रेड घालायची होती, पण रेड काय मनासारखं भेटतच नव्हतं. खूप सारी दुकानं फिरले मी. ही साडी जी आहे ना ती मी इथून फुरसुंगीवरनं घेतलेली आहे. मला वाटते शगुनमधून घेतलेली आहे फुरसुंगीला. खूप कमी बजेटमध्ये साड्या मिळतात, जर तुम्ही पुण्यातले असेल तर माहीत असेल तुम्हाला. तर ही अशी साडी आहे. ह्याचा पदरही खूप सुंदर आहे, नेसल्यावर खूप छान दिसते आणि ही साडी सुद्धा मी भरपूर वेळा घातलेली आहे. तर ही 3300 रुपयाची साडी आहे. तर ही साडी घ्यायला मी आणि हे आम्ही दोघंच गेलो होतो. झटपट एकदम चॉईस केली, खूप साऱ्या रेड कलरच्या पाहिल्या आणि सगळ्यात पहिली ही साडी बघितलेली. शेवट तीच घेऊन आलो आम्ही, कारण मनासारखी रेड नाही भेटली. पण ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना तो खूप छान मी शिवलेला आहे. ते सगळ्यात जास्त बजेट कुठल्या ब्लाऊजमध्ये मी टाकला असेल ना माझं हाय बजेट, तर तो हाच ब्लाऊज आहे. हा पहा, हा प्रॉपर मी आरीवर्कचा ब्लाऊज केलेला आहे. हे पहा, ह्याच्या फ्रंट नेकला पण छान अशी हेवी एम्ब्रॉयडरी केलेली आहे. त्यानंतर ना स्लीव्जवर पण केली आणि मधल्या साईडला पहा स्लीव्सची ही अशा पद्धतीने एम्ब्रॉयडरी केलेली आहे. बॅकला सुद्धा हेवी एम्ब्रॉयडरी केलेली आहे एकदम. त्यानंतर ना दोन्ही स्लीव्जला तर ह्याला एकच बॉर्डर आलेली होती, तर त्यामुळे मी बॅकला हेवी एम्ब्रॉयडरी केली. आणि मी ज्या पद्धतीने हे स्लीव्जला पण आहे ना त्या पद्धतीने असं इथे पण करायचं होतं मला ब्लाऊजला, पण नंतर ना हे कम्प्लीट झाल्यावर मला असं वाटलं बॉर्डर कम्प्लीट झाल्यावरती की ते खूपच जास्त वाटेल, कारण मग स्लीव्ज हायलाईट होणार नाही. आणि असंही हा जो भाग आहे ना तो बऱ्यापैकी आपला कमरेच्या साईडला पदरनी कव्हर होऊन जातो आणि एवढी सुंदर अशी बॉर्डर हेवी केली होती, तर मग काही गरज वाटली नाही मला. तर ह्याचं जे वर्क आहे ना तर माझाच कारागीर होता शॉपचा, तर ह्या वर्कसाठी मी 1900 रुपये दिले होते आणि शिवला तर मीच होता. पण हा ब्लाऊज मी कस्टमरचा करायचा म्हटल्यावरती 4 ते 4,500 रुपये घेते वर्कचे चार्जेस, आणि त्यानंतर आरी वर्कचे ब्लाऊज शिवायला पण त्रास होतो, तर त्याच्यामुळे 4-4,500पर्यंत ब्लाऊज जातो हा. माझा तरी 2000मध्ये झाला होता, मी स्वतः शिवल्यामुळे आणि कारागीर माझा स्वतःचाच असल्यामुळे. आणि असे ह्याला मी ना लटकन लावलेले, मला वाटतं आतापर्यंतच्या कुठल्याच एकाही माझ्या ब्लाऊजला लटकन नव्हते. हाच डीप नेक असा असेल बऱ्यापैकी, तर त्याला मी हे असे लटकन लावले होते, लोकल शॉपमधूनच घेतलेले. तर 3300ची साडी आणि 2000चा ब्लाऊज, हेच सगळ्यात जास्त हाय बजेट असणार आहे माझं. नाही आहे पुढची पण. तर असं हे माझं वरमालाचं लुक होतं, जी की साडी माझ्या अंगावर लग्नात फक्त 10 मिनिटं होती. म्हणजे वरमाला झाले, मंगलाष्टका वगैरे झाले आणि लगेच चेंज केली मी ही साडी. तर आता सगळ्यात माझं मेन लुक, ज्यामुळे मला एवढे सारे मेसेजेस आले होते, खूप सारे कॉम्प्लिमेंट आले होते, आणि तुम्ही पण मला नक्की सांगा की तुम्हाला माझं हे लुक कसं वाटलं ते. ओके, ही आहे माझी लग्नाची नऊवारी. मी आता कशी दाखवू, एवढी मोठी साडी आहे नाही. तर मला शिवता येते नऊवारी, उत्तम नऊवारी मी शिवते, पण मी अजिबात शिवली नव्हती, कारण मला स्वतःला पर्सनली नाही आवडत शिवलेली साडी. म्हणजे मी स्वतः शिवते म्हटल्यावरती मी खूप प्रॉपर फिटिंगमध्ये वगैरे शिवली असती, पण नाही आवडत मला. म्हणजे जे नेसलेल्या साडीमध्ये लुक येतं ना ते शिवलेल्या साडीमध्ये अजिबात येत नाही, आणि एकदा ती शिवली की ती त्याच पद्धतीने घालावी लागते. त्यामुळे मी काही लग्नातच फक्त घातलेली बरं का, मी ही साडी अजूनपर्यंत पुन्हा कधीच नाही घातलेली. तर ही पहा, सुंदर असा म्हणजे एकदम बॉटल ग्रीन कलर आहे आणि त्याला एकदम असा टोमॅटो रेड कलर असतो ना, एकदम कॉन्ट्रास्ट अशी बॉर्डर आहे. तर सासूबाईंनी सांगितलेलं की तिकडे माझ्या सासरच्या साईडला कंपल्सरी हिरवी साडीच घालावी लागती लग्नाला. तर अगोदर काही शालूचं प्लॅनिंग नव्हतं, तर त्यामुळे मी नऊवारच घेताना हिरवी घेतलेली. मला एक्झॅक्ट हेच पण उलटं कॉम्बिनेशन घालायचं होतं, म्हणजे रेड कलरची साडी आणि ग्रीन बॉर्डर किंवा सेल्फ रेड बॉर्डर जरी असती ना तरी चाललं असतं, पण मला रेड कलरची साडी घालायची होती, पण नाही घालता आली मला. दगडूशेठच्या शेजारचं जे जुनं मुळचंद आहे ना तिथे गेले होते मी, आणि त्यांचा सगळ्यात टॉपचा फ्लोअर आहे ना तिथे गेलो आम्ही. कांजीवरम साडी म्हणून त्यांनी सांगितली होती, तर म्हणजे ह्याची जी बॉर्डर आहे ना ती कांजीवरम साडीची बॉर्डर आहे. आणि असं करून मग ही मी साडी एक्सचेंज करून आणलेली. तर पहिली माझी साडी 4500ची होती आणि ही 4000ची साडी, म्हणजे 500 रुपयांनी कमीला भेटली, पण त्या साडीपेक्षा खूप सुंदर अशी मला भेटली. आता ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो म्हणजे माझ्या खूप असं मनाच्या जवळचा आहे. तो पहा मी तुम्हाला दाखवते.
टाळा असा हा जो फ्रंटला आहे ना, सॉरी मी व्यवस्थित ठेवलेला नाहीये, कस्टमरला दाखवायला लागतो ना बऱ्याच वेळा, तर त्याच्यामुळे डीप असा व्ही नेक आहे फ्रंटला. आणि पुढच्या बाजूला पण आहे ना, मी इथे ही बॉर्डर लावलेली आहे आणि तुम्ही नोटीस करताल मी हाताला पण बॉर्डर लावलेली आहे आणि इथे पण ह्याला ब्लाऊजला बॉर्डर एकच आली होती. तर मी हे कसं मॅनेज केलं, तर जर तुम्ही पाहिली तर ही जी हाताची जी बॉर्डर आहे ना, ही जी बॉर्डर प्रॉपर रेड आहे आणि ती ब्लाऊज सोबतच आहे. आणि ही जी बॉर्डर आहे ना, तुम्हाला ह्याच्यामध्ये हलकासा असा फिरता हिरवा रंग टाईप असा दिसेल. तर ही जी बॉर्डर आहे ना, तर माझ्या साडीची साडीची जी वरची बॉर्डर आहे ना, म्हणजे ही पदरची झाली, पण ही जी साडीची वरच्या साईडची जी बॉर्डर आहे ती थोडीशी अशी आहे. तर मग मी काय केलं, आपण जी खोचतो ना साडी कमरेत खोचण्यामध्ये जी जाती, तिथली बॉर्डर काढली आणि तेवढ्या भागामध्ये मी फॉल लावून घेतला. म्हणजे तुम्ही कुठलंही कापड लावू शकता, फॉल जरासा बऱ्यापैकी सॉफ्ट असतो, तर त्याच्यामुळे मी इथे तेवढ्या भागामध्ये फॉल लावला, कारण असे इथे खोचण्यामध्येच जाणार आहे आणि बॉर्डर एवढी टोचणारी खोचण्यापेक्षा मग हे कधी पण बेस्ट आहे. तर ती बॉर्डर मला एक्स्ट्रा झाली इथे लावण्यासाठी माझ्या फ्रंट नेकला. आणि ह्याच्यावरचा जो बॅक नेक आहे तो मी पूर्णपणे असा बंद गळा शिवलेला आहे, कारण माझं एकच लॉजिक होतं की मला नऊवारीवरती कसं ऑलरेडी काष्टा आपला खोचलेला असतो, तर त्यामुळे कमरेचा भाग हा ओपनच राहतो. नॉर्मल जी गोल साडी आपण नेसतो सहावार, तर त्याचा पदर असा झाकून जातो. तर काष्टा असल्यामुळे तो जो मधला गॅप आहे ब्लाऊज संपल्यानंतर आणि साडी स्टार्ट होती, तर तो उघडाच दिसतो. आणि त्यात जर वरून नेक पण डीप असेल तर मग ते खूप जास्त ओपन वाटेल आणि मला नाही कम्फर्टेबल, म्हणजे असं म्हणजे लग्नाच्या दिवशी तरी असं ओपन ओपन नव्हतं, कारण सगळ्यांचं लक्ष नवरीवर असतं. तर त्यामुळे मी असा बंद नेक चूज केला. थोडासा फक्त खालच्या बाजूला पहा मी असा कर्व दिलेला आहे आणि ही सुंदर अशी लेस मी वर नेकला आणि खालच्या त्या कर्वला लावली. आणि हे जे ह्याच्यावरती तुम्हाला बप्पा दिसत आहेत त्याच्या मागचं एक रिझन आहे, ते म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव गणेश आहे, तर त्यामुळे मी ना हे गणपती बाप्पांचं जे आहे ते ड्रॉइंग केलं, माझ्या हातानेच केलं होतं कॅनव्हासवर. आणि हे जे गोल्डन कलरचं आहे ना माझ्याकडे, हे मी स्वतः केलंय, कारागीरकडून नाही करून घेतलं. गोल्डन कलरचं फॅब्रिक आहे, त्याच्यावरती ट्रेस केलं कॅनव्हास, त्यानंतर हे मी चिकटवलेलंच आहे पूर्णपणे फॅब्रिक ग्लूनी आणि त्याच्यावरती कुंदन लावलेले आहेत. सेम मी थोडासा छोट्या साईजमध्ये माझ्या हातावर पण हे केले, गणपती बाप्पा, म्हणजेच बेसिकली माझ्या नवऱ्याचा लोगो म्हणू शकतो तुम्ही, नवऱ्याचा लोगो. तर ते मी हे दोन्ही स्लीव्जवर पण केलेलं आहे आणि ते एवढं सुंदर दिसत होतं ना, मला खूप जणांनी विचारलं की म्हणजे ब्लाऊज कुठून करून घेतला वगैरे, ज्यांना कोणाला माझ्या प्रोफेशनबद्दल नाही माहिती, म्हणजे व्हिडिओजमध्ये वगैरे पाहून, तर अशांनी मला विचारलं होतं. तर असा हा मी ब्लाऊज केला होता. तर साडी माझी 4,000ची आणि या पद्धतीचा ब्लाऊज मी करण्याचे तरी एक 1500-1600 रुपये घेते, कारण मी बेबी शॉवरचे वगैरे केलेले आहेत ह्या पद्धतीचे. तर बंद गळा मी रेकमेंड करेल, खूप छान दिसतो नऊवारवरती, तुम्हाला ही हवा असेल तर. आणि आता सगळ्यात शेवट मी माझा शेला तुम्हाला दाखवते. अगोदर आहे ना मी तुम्हाला माझ्या शालूवर जो शेला मी घेतलेला ना, सिम्पलच आहे, तो दाखवते आणि मग मी नऊवारवरचा दाखवते. तर तुम्हाला जसं माहिती आहे, शालू मी खूप एंड मोमेंटला घ्यायचा ठरलं होतं, तर त्याच्यामुळे त्याच्यावरचा शेला पण मी अगदी सिम्पल आणि झटपटवालाच असा चूज केला. हे मी त्या माझ्या साडीच्या एम्ब्रॉयडरीवर, ह्याची साडी ह्याची जी एम्ब्रॉयडरी आहे ना, त्या एम्ब्रॉयडरीवर मॅच होईल असं गोल्डन कलरचं फॅब्रिक घेतलं आणि त्याला फक्त ही सदा सौभाग्यवती भववाली जी लेस असते ना, ती लेस लावली. बाकी काहीच एक्स्ट्रा मी केलेलं नाहीये. आणि साडी पिंक कलरची आहे, तर त्याच्यामुळे पिंक कलरची लेस मी घेतली. ही लेस काहीतरी 250 रुपयाला वगैरे 9 मीटरचा संपूर्ण बंडल मला भेटला होता. आणि हे फॅब्रिक पण 120 रुपये मीटरने असं मी 2.25 मीटर फॅब्रिक घेतलं होतं. तर असा हा माझा पहिला शेला, छानच वाटत होता हा पण जो दुसरा माझा शेला आहे ना, तो मी तुम्हाला आता दाखवते कसा वाटतोय का मला. हा नाही माझा, हा माझ्या मिस्टरांचा आहे. आणि आणखीन एक क्यूट गोष्ट दाखवू, लग्नाची गाठ अजून सुद्धा तशीच आहे बांधलेली.
तर हा मिस्टरांचा, त्यांचेही कपडे पूर्णपणे आम्ही स्टिच करून घेतलेले माझ्या साड्यांनुसार मॅचिंग करून करून फॅब्रिक. तर हे पहा, हा आहे माझ्या लग्नाचा शेला आणि तुम्हाला आय डोंट नो कसं हे दिसतंय, त्याच्यावर सुद्धा मी गणेश असं पूर्णपणे नाव त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीने मी ब्लाऊज केला ना त्या पद्धतीने केला. हे वेल्वेटचं मी फॅब्रिक घेतलं, रेड कलरचं प्लेन वेल्वेटचं फॅब्रिक होतं हे, आणि त्याच्यावर आहे ना मी थोडंसं जवळून दाखवते पहा, दिसते या पद्धतीने मिरर लावून त्याच्या कडेने ते कुंदन चिकटवलेले आहेत. तर हा करायला म्हणजे एवढा जास्त वेळ गेला होता ना, म्हणजे माझ्या दुकानामध्ये काम करणाऱ्या भाभी, त्यांची मुलं, म्हणजे सगळ्यांनी मला हेल्प केली होती. कारण सगळ्यात शेवट मी हे केलं होतं, म्हणजे मला आठवते ह्यांची मेहंदी चालू होती आणि माझी मेहंदी पण झाली होती. मला वाटतं मेहंदी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मी हा केला होता. मध्ये 1 दिवसाचा गॅप होता, तेवढा एका दिवसामध्ये मी केला होता. पण एवढा सुंदर दिसत होता ना, आणि मी हा एवढा जपून ठेवणार आहे ना शेला खूप जास्त, कारण ह्याच्यामुळेच खूप सुंदर असं लुक आलं होतं. आणि तुम्ही अजून पण पाहू शकता किती रिच लुक देतो. आणि मेन म्हणजे ना, माझं लग्न दुपारचं होतं, पण जाईपर्यंत संध्याकाळ वगैरे झाली, आणि सासरी ना ते वरात वगैरे बरंच काय काय असतं, आणि डिसेंबरची थंडी, आणि माझं लग्न गावी झालं होतं ना, तर गावच्या घरी एवढी भयानक थंडी, आणि सगळ्यांचं ते DJ वगैरे लावून डान्स करणं चालू होतं, आणि मी एवढी थंडीने कुडकुडलेली होती. मला तिथे बसवलं होतं, खुर्च्या वगैरे मस्त मांडलेल्या होत्या, पण मी एवढी कुडकुडलेले होते. पण ह्या शेल्यामुळे एवढी हेल्प झाली ना, मला पूर्णपणे असं स्वतःला कव्हर करून बसता आलं, आणि वेल्वेट असल्यामुळं एवढी छान अशी ऊब आहे या शेल्याला. याचे सगळे जे काही फोटो आहेत ना माझे, मी ते शेअर करेल तुम्हाला. तर असे हे माझे सगळे लुक होते. हा शेला करण्यासाठी मी हे 100 रुपये मीटरवालं वेल्वेट घेतलं होतं, 2 मीटर वेल्वेट घेतलं, आणि ही लेस 200 रुपयापर्यंत वगैरे सदा सौभाग्यवतीवाली, आणि हे कुंदनचा वगैरे जे काही खर्च, तर म्हणजे राऊंड फिगर जर काढली तर 500 रुपयाच्या आतमध्ये मला झाला होता. पण असंच सेम जर बनवायचं असेल तर नक्कीच 500 रुपयात तर होऊ शकत नाही, कारण खूप जास्त मेहनत आहे. 1500 रुपयापर्यंत वगैरे या पद्धतीचा शेला तुम्हाला करून भेटेल, कुणीही करून देईल तुम्हाला. मी आयडिया द्यायचं काम केलं. पण वेल्वेटचा शेला पूर्णपणे असा ओपन करून घेतला ना, खूपच सुंदर दिसतो, आणि एकदम असं स्वतःलाच राजेशाही फिलिंग येतं. तर हा शेला खूप जास्त माझ्या जवळच आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधलं माझं सगळ्यात जास्त कोणतं लुक आवडलं, आजच्या व्हिडिओमधलं म्हणण्यापेक्षा माझ्या लग्नाचं सगळ्यात जास्त आवडलेलं लुक मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठला आवडेल तेही सांगा. मी विचार करते की जी काही मी ज्वेलरी घातलेली ना लग्नातली, ती पण याच पद्धतीने अफोर्डेबलच होती पूर्णपणे. तर त्याचाही व्हिडिओ हवा असेल, किंवा माझं ज्वेलरी कलेक्शनच ओव्हरऑल जर तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, की हाही व्हिडिओ बनवेल माझ्या ज्वेलरीचा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.